हॅलो मित्रांनो. तर आपण रोज घराच्या बाहेर काही ना काही कामानिमित्त निघत असतो आणि रोज काहीतरी वेगळे अनुभव घेऊन आपण घरी येत असतो. तसंच माझंही आहे. तर मी माझे काही ट्रॅव्हल व्लॉग तुमच्यासोबत शेअर करत आहे. घरातून निघायला आज थोडा उशीरच झाला, म्हणून घाईघाई जॉबवर पळत होतो. घराहून बऱ्याच लांबवर आल्यावर एक असं दृश्य दिसलं जे दिवसभर मनात रेंगाळत होतं आणि मनात एक पश्चाताप पण रेंगाळत होता. काय की रस्त्यात कचऱ्याच्या गाडीजवळ एक म्हातारी स्त्री होती, जी असेल 70-75ची. पण ती कचऱ्यात काहीतरी शोधत होती. काहीतरी प्लॅस्टिक वगैरे शोधत असेल, म्हणून मी लक्षच नाही दिलं. तिथून बरेच लोक जात येत होते. तिच्याकडे कोणी पाहत होतं तर कोणी इग्नोर करत होते. पण इग्नोर करणारे बरेच लोक होते आणि त्यात मीही. खूप समोर गेल्यावर डोक्यात विचार आला की तिला कचऱ्यात काय करताय एवढं विचारायला कुणाजवळ वेळ नसेल का? आपलं आयुष्य खरंच कुठं जातंय? माणूस पुढारला हे खरं आहे, पण मनाने खूप मागासला हे नाकारता येत नाही. मी आज दुसरी व्यक्ती पण एक अशी मिळाली की बस आम्ही आता लंच ब्रेकला सगळे लंच करायला कॅन्टीनमध्ये आलो. तेवढ्यात एक बाई असेल 35-40शीतील, ती आजूबाजूच्या मुलींच्या टिफिनवर तुटून पडलेली आम्ही पाहत होतो. आमच्या ग्रुपमधल्या एक ताई जरा फटकळच आहेत. त्या म्हणाल्या, ताई तुम्ही टिफिन नाही आणलात का? तर ती म्हणते, नाही मला वेळच मिळत नाही. यावर वाटलं फॅमिली मोठी असेल बिचारीची, त्यामुळं डबा भरायचा राहून गेला असेल किंवा ती विसरली असेल. पण हे दुसऱ्याच्या टिफिनवर जबरदस्ती खाण्यात कोणतं शहाणपण आहे कुणास ठाऊक. या गोष्टीवर बराच वेळ चर्चा करून आम्ही तर हसलो. आम्हाला हा एक चान्सच मिळाला.